इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा देशभरात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओत सरस्वती शिक्षण संस्थेचे सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदेखेड याच्या मुख्याध्यापिका अश्विनी सुशील जोशी आपल्या इथे आलेले आहेत. आज स्वामी विवेकानंदांचे कार्य याविषयी त्या भाषण करणार आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं स्टुडिओत मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. स्वामी विवेकानंद व त्यांचे कार्य. 19व्या शतकात भारतातील हिंदू कर्मकांड, अंधश्रद्धा, अन्यायजन्य रूढी यामध्ये अडकला होता. हिंदू धर्मातल्या अनिष्ट गोष्टींना विरोध करून सर्व धर्माच्या उदात्त तत्वांचा समावेश असलेल्या व्यापक विश्वधर्माचा पुरस्कार करण्याचे महत्त्वाचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदांचा भारतातील जन्म आणि त्यांचे कार्य हा एक ऐतिहासिक चमत्कार आहे. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली झाला आणि 11 फेब्रुवारी 1893 हा त्यांचा जागतिक रंगमंचावर प्रकट होण्याचा दिवस आहे. तोपर्यंत विवेकानंद हे नाव भारतातही फारच थोड्या लोकांना माहीत होते. रामकृष्ण परमहंस यांच्याशी विवेकानंद यांची भेट 1881 साली झाली. येथूनच त्यांची साधना सुरू झाली. ही साधना 1886 सालापर्यंत म्हणजेच रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यूपर्यंत चालू राहते. त्यानंतर संन्यास धर्माची दीक्षा घेऊन भारत परिक्रमा सुरू होते. या परिक्रमेतेच ते 1892ला कन्याकुमारीला येतात. आज ज्या ठिकाणी खडकावर स्मारक आहे तेथे ते ध्यानस्थ बसतात आणि तेथेच त्यांना अमेरिकेतील शिकागोच्या सर्व धर्म परिषदेला जाण्याची प्रेरणा मिळते. विवेकानंदांचा जन्म आणि त्यांचे कार्य हा चमत्कार एवढ्यासाठी म्हणायचा की भारताने आणि जगाने अचंबित व्हावे असे अफाट कार्य 1892 ते 1902 पर्यंत झाले. या काळात ते जे काही बोलले, त्यांनी जे काही लिहिले ते सर्व वाङ्मय इतके ओजस्वी आहे की त्याची तुलना फक्त विवेकानंदांचा शब्द आणि त्यांची वाणी यांच्याशीच केली जाऊ शकते, अन्य कोणाशीही नाही. त्यांचे शब्द त्यांच्या काळात जितके ओजस्वी, तेजस्वी व अर्थपूर्ण होते ते तेवढेच आजही आहेत. स्वामी विवेकानंदांनी हिंदू समाजाला आपल्या तेजस्वी शब्दांच्या प्राणवायूने जागे केले. स्वामी विवेकानंदांचा जन्म सोमवार दिनांक 12 जानेवारी 1893 रोजी सूर्योदयाच्या 6 मिनिट आधी म्हणजे सकाळी बरोबर 6:33 भुवनेश्वरी देवींनी भुवन भास्करासारख्या तेजस्वी मुलाला जन्म दिला. त्यामुळे आपल्या मुलाचे नाव वीरेश्वर ठेवण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली. नातेवाईकांनी त्या नावात बदल करून बाळाचे नाव बिलेश्वर ठेवले. नंतर अन्नग्रहण कार्यक्रमाच्या वेळी विधीपूर्वक या बाळाचे नाव नरेंद्रनाथ ठेवण्यात आले. नंतर तेच नाव समाजात प्रचलित झाले. लहान वयातच आसपासच्या सर्व परिस्थितीशी अनभिज्ञ असलेले नरेंद्रनाथ डोळे मिटून ध्यानमग्न बसत असत. असे म्हटले जाऊ शकते की तेव्हापासूनच नरेंद्रनाथ यांच्या रूपात एक योगी अर्थात स्वामी विवेकानंद आपले रूप विकसित करत होते. या रूपाची लक्षणे त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसायला लागली होती. कधीकधी तर ते कपनी घालून आपल्या घराच्या अंगणात टाळ्या वाजवीत शिवनामाचा जप करीत असत. संन्यासाबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेल्या अंतप्रेरणेमुळे ते आपल्या वापरातील अनेक वस्तू दान करत असत. त्यात स्वतः वापरायच्या कपड्यांचाही समावेश असे. नोव्हेंबर 1881ची गोष्ट आहे. एके दिवशी त्यांचे शेजारी असलेल्या सुरेंद्रनाथ नावाच्या एका सज्जन मित्राने आपल्या घरी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी त्या काळी खूप लोकप्रिय असलेले रामकृष्ण देव यांना निमंत्रित केले होते. ऐनवेळी
चांगल्या आवाजात उपस्थित लोकांसमोर भगवत भजने म्हणू शकेल अशा व्यक्तींची त्यांना गरज भासली. आपले शेजारी असलेले नरेंद्रनाथ गातात, ते आपल्या सुरातून स्वर्ग निर्माण करतात हे त्यांना माहीत होते. त्यामुळे शेवटी त्यांनी नरेंद्रनाथांना निमंत्रित केले. त्याच कार्यक्रमात नरेंद्रनाथ यांची स्वामी रामकृष्णांशी पहिली भेट झाली. कार्यक्रम संपल्यानंतर दक्षिणेश्वर मंदिराकडे प्रस्थान करताना रामकृष्ण यांनी नरेंद्रनाथांना एकदा दक्षिणेश्वरला येण्याविषयी सांगितले. आपल्या स्वभावानुसार नरेंद्रनाथ यांनी हे आमंत्रण अतिशय विनम्रपणे स्वीकारले. नोव्हेंबर इसवी सन 1881 नरेंद्रनाथांनी रामकृष्णांची भेट घेतली. तुम्ही देव पाहिला आहे का या त्यांच्या प्रश्नास होय, मी देव पाहिला आहे असे सुस्पष्ट उत्तर रामकृष्णांनी दिले. त्यांनी नरेंद्रांना ज्ञानसाधना आणि निर्विकार समाधीतून साक्षात्कार अनुभवण्याचा मार्ग दाखवला. नरेंद्रनाथ रामकृष्णांच्या सहवासात 5.5 वर्ष होते. नरेंद्रनाथांनी पहिल्याच वेळी समाधी प्राप्त झाली आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी रामकृष्णांना भेटले. तेव्हा ते म्हणाले, तुला या आनंदात बुडून राहता येणार नाही. तुझ्या हातून या जगात जगन्मातेचे काही कार्य व्हावयाचे आहे. जगन्मातेचे कार्य म्हणजे हिमालयातील गुहेत साधना नव्हे, तर समाजातील दीनदुबळ्यांची सेवा असे रामकृष्णांना अभिप्रेत होते. नरेंद्रनाथांनी दीक्षा घेतली आणि पुढे विवेकानंद या नावाने कार्य करू लागले. त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली. देशभरात केलेल्या प्रदीर्घ भ्रमणात यांना दिसले की अज्ञान आणि दारिद्र्य हे भारताचे 2 मोठे शत्रू आहेत. दीन, दारिद्र्य, दुबळा, अज्ञानी, लाचार, कर्तव्यशून्य अशा भारताचे दर्शन त्यांना घडले. स्वामी रामकृष्ण परमहंस 16 ऑगस्ट 1886 रोजी निधन पावल्याने नरेंद्रनाथांनी शिष्यगणांना एकत्र जमवून 12 नागोर येथे एक मठ स्थापन केला. विशिष्ट कर्मकांडात अडकलेला कोणताही प्रस्थापित धर्म मानणं हे नरेंद्रनाथांना खरं धर्माचरण वाटत नव्हते. सर्व धर्माच्या उदात्त तत्वांचा समावेश असलेल्या व्यापक विश्वधर्माचा त्यांनी पुरस्कार केला. हा धर्म मानवसेवेशी निगडीत होता. नैतिक मूल्य हाच खरा धर्म असे ते मानत. असा धर्म म्हणजे राष्ट्रदेहाचे रक्त आहे. पण कर्मकांड, अंधश्रद्धा, अन्याजन्य रूढी यांनी हे रक्त दूषित झाले आहे. हे रक्त शुद्ध करून बलशाली राष्ट्र उभारण्याचे आव्हान विवेकानंदांनी केले. महान भारतीय संत आणि तत्त्वज्ञ रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा यशस्वीपणे पार पाडणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे जीवन निश्चितच गौरवपूर्ण व प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंदांनी पाश्चिमात्य देशांमध्ये केलेले प्रवास आणि रामकृष्ण मिशनच्या स्थापनेमुळे भारत व पाश्चिमात्य देशांमध्ये आध्यात्मिक सेतू बांधला गेला. स्वामी विवेकानंदांनी तरुणपणातच संन्यास स्वीकारून पाश्चिमात्य लोकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन आपल्या साहित्य, तत्त्वज्ञान व इतिहास यातून घडवले. अशा श्रेष्ठतम विद्वान व युगप्रवर्तक आध्यात्मिक गुरूंनी हिंदू धर्माला गतिशील आणि व्यावहारिक रूप प्राप्त करून दिले. आधुनिक मानवाच्या विकासासाठी पाश्चिमात्य विज्ञान व भौतिकवाद आणि भारतीय आध्यात्मिक संस्कृती याचा मिलाप साधण्याचा प्रयत्न स्वामीजींनी केला. सेवेला कधीही दान म्हणू नये, किंबहुना मानवाच्या कल्याणासाठी ईश्वराच्या सगुण रूपाची आराधना झाली पाहिजे अशी शिकवण त्यांनी दिली. स्वामी विवेकानंदांनी धर्म आणि तत्त्वज्ञान यासोबत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी कोणी तत्त्ववेत्ता नाही, तसेच मी संतही नाही. मी एक गरीब मनुष्य आहे आणि गरिबांचा निस्सीम भक्त आहे. ज्यांचे हृदय गरिबांसाठी द्रवते, तडफडते, त्यालाच मी महात्मा समजतो. ज्याला अज्ञानी लोक मनुष्य म्हणतात, त्या मनुष्य प्राण्याला मी परमेश्वर मानतो आणि त्या परमेश्वराचा, मनुष्याचा मी सेवक आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी सांगतात, मी संपूर्ण भारतभर भ्रमंती केलेली आहे. ही भ्रमंती करीत असताना समाजातील दारिद्र्य आणि दैन्य पाहून मी अस्वस्थ झालो. गरिबांना होणाऱ्या व्यथा, वेदना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या पीडितांच्या जीवनातील व्यथा, वेदना, त्यांचे क्लेश संपुष्टात आणल्याशिवाय त्यांना धर्माची शिकवण देणे व्यर्थ आहे. ज्यांनी भारतातील दारिद्र्य पाहिले आणि अनुभवले,
ज्या देशात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, त्या देशात आज चूल पेटवायलाही गोवरीचा धूर निघत नाही. हे बघून ते ढसाढसा रडत. एक संन्यासी दीन दुःखी माणसांसाठी रडतो, शब्दशः रडतो, हे वाचताना देखील आज डोळे पाणवतात. स्वामीजी म्हणत असत की भुकेल्या माणसांचा धर्म त्याच्या भाकरीत असतो. भाकरी हाच त्याचा वेदांत आहे. त्याच्यासमोर वेदांताचे प्रवचन देण्यात काही अर्थ नाही. त्याला भाकरी मिळवून देण्याची विद्या दिली पाहिजे. त्याला शिक्षित केले पाहिजे. देव माणसात आहे, त्याची सेवा करा. अशा या भारतवासियांच्या व्यथा वेदनांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय शोधण्यासाठीच मी अमेरिकेला जात आहे. विवेकानंदांना अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या विश्व धर्म परिषदेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. 11 सप्टेंबर 1893 सुरू झालेल्या शिकागोच्या विश्व धर्म परिषदेत आपल्या भाषणाची सुरुवात करताना सभ्य स्त्री पुरुष हो असे पाश्चात्य पद्धतीने श्रोत्यांना न संबोधता बंधुभावाची शिकवण देणाऱ्या बंधू भगिनींनो या संबोधनाने सुरुवात करून श्रोत्यांची मनं त्यांनी जिंकली. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते बोलले तरी हिंदू धर्मच सर्वश्रेष्ठ असे प्रतिपादन त्यांनी केले नाही, तर व्यापक विश्वधर्माचे विवेचन त्यांनी केले. विवेकानंदांनी तेथे 11 भाषणे केली. एका भाषणाचं शीर्षक होतं भारताची तातडीची गरज धर्म नव्हे भूक भागवणाऱ्या अन्न आहे. एका भाषणात हिंदू धर्म आणि भारतातील आधुनिक धर्म यातील भेदीचे विवेचन त्यांनी केले. जातपात पाळणं, अंधश्रद्धा जोपासणं, ढोंग करणं, निर्दयपणे चालू असलेल्या विषमतेचं समर्थन करणं यात धर्माचा आशय साठवलेला आहे काय असा प्रश्न उपस्थित करून धर्म चालीरीतीत नाही तर अंतःकरणपूर्वक प्रेम करणं, वैश्विक एकात्मता साधणं हाच खरा धर्म असे प्रतिपादन त्यांनी केले. युद्ध नको, मदत हवी, विनाश नको, निर्मिती हवी, मतभेद आणि कलह नको, तर एकोपा आणि शांतता हवी. विवेकानंदांच्या या शब्दाचा खूपच परिणाम झाला. त्यांनी वेदातील सार्वभौमिक विचारांचा प्रसार केला होता. त्याचा परिणाम म्हणून आर्य जाती, आर्य धर्म आणि आर्यभूमी या जगाच्या दृष्टीने पवित्र आणि पूजनीय ठरली होती. हिंदू लोक गरीब आहेत पण तिरस्कृत नाहीत. दीन दुःखी असूनही ते बहुमूल्य पारमार्थिक संपत्तीचे अधिकारी आहेत. धार्मिक क्षेत्रात जगद्गुरू होण्याच्या योग्यतेचे आहेत. अनेक शतकानंतर विवेकानंदांनी हिंदू धर्माची महानता आणि वैशिष्ट्ये जगासमोर आणली. तिरस्कार आणि अपमानाच्या चिखलात रुतलेल्या हिंदू धर्माला त्यांनी वर काढून विश्वधर्म संमेलनात मानाचे स्थान मिळवून दिले. सुमारे 3 वर्ष परदेशात घालवल्यानंतर 16 डिसेंबर 1896 स्वामी विवेकानंद मायदेशी परत येण्यासाठी निघाले. ही 3 वर्ष त्यांनी प्रवास आणि व्याख्याने देण्यातच घालवली. 15 जानेवारी 1897 रोजी जहाजाने कोलंबोच्या किनाऱ्याला स्पर्श केला. तेथे कशा प्रकारचे दृश्य असेल याची कोणीही कल्पना केलेली नव्हती. स्वामीजींनी बंदरावर पाय ठेवताच तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी त्यांचा जय जयकार केला. त्यांची एक भव्य मिरवणूक काढून त्यांना एक मानपत्रही देण्यात आले. नंतर ते मद्रासला आले. तेथे त्यांनी 5 व्याख्याने देत 9 दिवस घालवले. स्वामीजींच्या प्रभावी शब्दांनी भारतीय लोकांच्या मनात खळबळ निर्माण केली. त्यांनी निर्भीड जगजागरण करीत राष्ट्रवादाला एक नवीन दिशा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यातील भारत घडवण्यासाठी आपली जागा ओळखण्याचे त्यांनी सर्व जनतेला आवाहन केले. सर्वसामान्य जनतेने स्वामीजींच्या हाकेला प्रतिसाद दिला. लोक स्वाभिमानाने राष्ट्रनिर्माणासाठी बाहेर पडले. गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्याला मिळालेला अद्भुत प्रतिसाद हा विवेकानंदांनी केलेल्या आव्हानाचाच परिणाम होता. खरे तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वामीजी एक प्रमुख प्रेरणास्रोत होते. स्वामी विवेकानंद जसे संघर्षाला सामोरे गेले तसेच ते विजयाच्या क्षणापासूनही विन्मुख झाले नाहीत. हा त्यांचा लक्ष्यपूर्तीचा गौरव वाटला. केवळ परमेश्वर हाच आधार असलेल्या एका संन्यासाच्या राष्ट्रव्यापी गौरवाचा नम्रपणे त्यांनी स्वीकार केला. त्यांनी आपल्या पवित्र अभियानाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांना एकत्रित केले. आजारी असूनही विश्रांती न घेता आपल्या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले. त्यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे विधायक विचारांचा प्रसार केला. एकदा एका शिष्याने
भारतीयांच्यात एकात्मता व समता प्रस्थापित करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. ते ऐकून खिन्न झालेले विवेकानंद म्हणाले, तू कोणतेही कार्य असाध्य मानत असशील तर मग येथे येऊ नकोस. प्रभूच्या दयेने सर्व काही सुरळीत होईल. जातीपातींचा विचार न करता दीनदुबळ्यांची सेवा करणे हेच तुझे कर्तव्य आहे. केलेल्या कर्माच्या फळाची चिंता करण्याचा अधिकार तुला नाही. तू तुझे कार्य करत राहा. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. कार्य पूर्णत्वाला जाईल. या शब्दांमध्ये शुद्ध, स्वच्छ सत्य दडलेले होते. अस्ताला जाणारा ढगाआड झाकला गेलेला सूर्य एकदम बाहेर यावा आणि त्याचा लखलखीत सूर्यप्रकाश पडावा असा स्वामींच्या शब्दांचा परिणाम शिष्यावर झाला होता. धर्म हा भारताचा स्वभाव आहे. त्यामुळे इथे जे काही बदल करायचे ते धर्माच्या माध्यमातून करायचे असे विवेकानंद आग्रहाने सांगतात. धर्म मुळात वाईट नाही. तो वाईट पद्धतीने वापरतो. समाजातील काही रूढी सद्यस्थितीत योग्य नसतील तर रूढी बदलल्या पाहिजेत. नव्या परंपरा निर्माण केल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते. पाश्चात्यांची भ्रष्ट नक्कल म्हणजे सुधारणा असे विवेकानंद मानत नसत. सुधारणा म्हणजे मोडतोड नव्हे तर पुनर्बांधणी. क्रांतिकारक विचार मांडताना त्यांना कसल्याही विध्वंसाचा आधार घ्यावा लागला नाही. त्यांनी आव्हान केले ते नेहमी माणसाच्या उपजत सत्प्रवृत्तीला. हे आव्हान करण्याचे बळ त्यांना मिळते ते वेदांत विचारावरील त्यांच्या प्रगाढ विश्वासातून. विवेकानंदांचा विचार हा मूलतः वेदांत विचार आहे. वेदांत हा केवळ वाचनाचा अथवा मननाचा मार्ग नसून तो प्रत्यक्ष जीवन जगण्याचा मार्ग आहे अशी त्यांची धारणा होती. ते म्हणतात, वेदांत दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे. त्याच्या असण्याने जीवन जगणे व घडणे शक्य आहे, अगदी शक्य आहे. वेदांत विचार स्त्री पुरुष समतेचा विचारांना बळ देतो. वेदांत सर्वांमध्ये एक आत्मतत्व पाहण्याची आपल्याला शिकवण देतो. हा वेदांत कृतीत आणा. वेदांत जगायला शिका. वेदांत जगाल तर वेदांत तुम्हाला वाचवेल हे विवेकानंदांचे थोडक्यात सांगणे होते. स्वामी विवेकानंद यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण जागवण्यासाठी दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यास 1948 सालापासून सुरुवात झाली. स्वामीजींनी आपल्या जीवनकाळात जे कार्य करून दाखवले ते भारतीय तरुणांसाठी निश्चितच बोधप्रद आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे तरुणांनी आपल्यासमोर त्यांचा आदर्श ठेवावा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करावी. हा राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. याच उद्देशाने भारत सरकारने विवेकानंद जयंतीला राष्ट्रीय युवा दिवस युवा सप्ताह म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही स्वामीजींच्या कार्यापासून प्रेरणा मिळाली होती. केवळ त्यांनाच नव्हे तर अशा अनेक महापुरुषांनी विवेकानंदांचे विचार आणि कार्य यापासून प्रेरणा घेतली आहे. केवळ ऐहिक यशाकडे नजर ठेवून जीवन जगण्यापेक्षा समाजोपयोगी कार्य करण्यात जीवनाचे अधिक साफल्य आहे हा संदेश तरुणांनी मनावर बाणवावा हा राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. 16 ते 35 हा कालावधी युवा अवस्था म्हणून समजला जातो. याच काळात माणसाच्या जीवनाला आकार मिळत असतो. त्याची जडणघडण होत असते. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यातील हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. भारतीय तरुणांनी आपल्या संस्कृतीने दिलेल्या उदात्त जीवनमूल्यांचा संपूर्ण विश्वभर प्रसार करावा असा समृद्ध वारसा त्यांना लाभला आहे. आधुनिकीकरण आणि पाश्चिमात्यांची विकासाच्या संकल्पना यांच्या आहारी जाऊन तरुण असा विचार करतात की आपली जुनी मूल्य या काळात काही उपयोगाची नाहीत. पण असा विचार करणे बरोबर नाही. त्यामुळे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या समृद्ध वारशाने लाभलेल्या नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनमूल्यांचे जागरण घडून यावे व तरुणांना यातून बोध मिळावा याच हेतूने दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. या माध्यमातून स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या साहित्यांचा देशभरात प्रचार प्रसार व्हावा. यामुळे देशातील युवक केवळ एक उत्तम नागरिकच नव्हे तर चांगले चारित्र्यवान व्यक्ती म्हणूनही ओळखले जातील. स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या आदर्श समाजाची संकल्पना वास्तवात आणण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आजसुद्धा तितकेच प्रभावी आहेत जितके 150 वर्षापूर्वी होते.
स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण जीवन प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जीवनातील शेवटच्या 10 वर्षात त्यांनी भारतभर संपूर्ण जगाला खूप काही दिले. त्याचा व्यापक प्रभाव आज देखील पाहावयास मिळत आहे. स्वामीजींना अवघे 39 वर्षाचे आयुष्य लाभले. 24व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. रामकृष्ण देवांच्या महाप्रयाणानंतर जवळजवळ 7 वर्ष त्यांनी संन्यासी रूपात संपूर्ण भारतात भ्रमण केले आणि भारताला त्याच्या समग्रतेसह प्रत्यक्ष अनुभवले. 1893 शिकागो धर्म परिषदेत सगळ्या जगाला प्रथमच त्यांचे प्रबोधन झाले. 1902 त्यांचे महाप्रयाण झाले. इतक्या अल्प काळात स्वामी विवेकानंदांनी देश, समाज आणि संपूर्ण विश्वाला पुढे जाण्यासाठी जी प्रेरणा दिली ती केवळ अतुलनीय आहे. स्त्री शिक्षणावर स्वामीजींनी भर दिला होता आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्याचे महत्त्व रेखांकित केले होते. आज स्त्री शिक्षणाचा विकास होत आहे आणि समाजाच्या विकासात स्त्रिया महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्व खूप विशाल होते. ते भावनाशील, धीट, धाडसी, साहसी, ज्ञानी आणि तर्कवादी होते. त्यांच्या हृदयात दलितांसाठी, महिलांसाठी, निष्पाप प्राण्यांसाठी प्रेम होते. ते कोणत्याही रूढी, कर्मकांड आणि परंपरेला जखडून राहिले नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्व राजस होते. ते त्यांच्या रहस्यमय व्यापकतेमुळे, भव्यतेमुळे दुसऱ्यांना मोहून टाकत असत. आपण जेव्हा त्यांच्या जीवनात डोकावतो, त्यांचा संघर्ष, पराक्रम आणि त्याग पाहतो व जेव्हा त्यांचे दिग्विजय रूप समोर येते, तेव्हा बराच काळ आपण भान विसरून अंतर्मुख होऊन आत्मावलोकन करू लागतो. अशा वेळी त्यांच्या प्रभावापासून, प्रेरणेपासून आपण दूर राहू शकत नाही. स्वामी विवेकानंदांचा सर्वाधिक प्रभाव भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादाच्या विकासात दिसतो. त्यांच्या प्रभावामुळे तरुणांमध्ये नवीन चैतन्याचा संचार झाला. आज देखील निर्विवादपणे युवकांसाठी ते आदर्श आणि प्रेरणा देत आहेत. राष्ट्रीय जागरणाखेरीज अनेक क्षेत्र अशी आहेत. स्वामी विवेकानंदांच्या अल्प आयुष्यात त्यांनी जनमानसात नवीन चेतना व नवीन आशा जागवण्याचे व दृढ प्रतिज्ञा करण्याचे दृष्टीने इतके महान कार्य केले आहे की या देशाच्या इतिहासात कदाचित शंकराचार्यांच्या व्यतिरिक्त कोणी दुसरी बरोबरी करणारे दिसत नाही. आज आपण आपल्या शैलीने अभिनव भारताच्या नवनिर्माण कार्यात मग्न आहोत. आता आपल्याला स्वामीजींच्या शक्तीची व त्यांच्या सानिध्याची आवश्यकता भासू लागली आहे. हे खरे की स्वामीजी आपल्यात आज नाहीत, परंतु त्यांची वाणी व त्यांचे उपदेश अजून आपल्यात आहेत. स्वामीजींनी आपल्याला एक नवीन मार्ग दाखवला आहे, एक नवीन धर्म दिला आहे. तो म्हणजे सहिष्णुता, विश्वबंधुत्व व मानवजातीच्या समत्वाचा धर्म. स्वामीजी धर्म व संस्कृतीचे नेते होते. राजकारणाशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता. स्वामीजींनी आपल्या वक्तृत्वाने व कर्तृत्वाने भारतीयांमध्ये अभिमान जागवला की आम्ही अत्यंत प्राचीन सभ्यतेचे वंशज आहोत. आमचे धर्मग्रंथ जगात सर्वश्रेष्ठ आणि आमचा इतिहास सर्वात थोर आहे. आमची संस्कृत ही विश्वात सर्वात जुनी भाषा आणि आमचे साहित्य सर्वात उन्नत साहित्य आहे. एवढेच नव्हे तर आमचा धर्म विज्ञानाच्या कसोटीवर खरा धर्म सिद्ध झाला आहे. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत उभा करायचा आहे. आत्मतेजाने तळपणारा, सामाजिक जीवनात वेदांत जगवणारा, धर्मज्ञानाने जागृत झालेला आणि सर्व मानवजातीला आपल्या स्नेहमय दृष्टीने न्हाऊ घालणारा भारत आपल्याला निर्माण करायचा आहे. स्वामीजींच्या स्वप्नातील असा भारत निर्माण करणे म्हणजेच स्वामी विवेकानंदांच्या कार्याला साजेशी आदरांजली होईल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मॅडम, खूप छान. स्वामी विवेकानंद यांचे कार्य आपण खूप छान शब्दात मांडलं. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात सरस्वती शिक्षण संस्थेचे सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदेखेड याच्या मुख्याध्यापिका अश्विनी जोशी यांचं भाषण आपण ऐकलं. विषय होता स्वामी विवेकानंदांचे कार्य. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन आपण आम्हाला मौल्यवान माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनःपूर्वक मी आभार मानते. धन्यवाद मॅडम. श्रोतेहो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वैष्णवी रिसबूड आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.